हिंदू पक्का नाहीये, पोकळ आहे. त्याला पक्का करायसाठी आत्मशुद्ध करायचं केंद्र खामगावमध्ये श्री गुरुदेव दत्त जय हरेश्वरा. आता गोखले साहेबांचं बोलणं झालं. राजू गोखले पुण्याचे कोल्हापूरला जायच्यासाठी बोलत पेटापूरला आहेत. कॉल आला बाई एवढ्या सकाळी. तर किती वाजले म्हणजे 7:30 7:15 झाले होते तेव्हा. महत्त्व सांगायचं की चांगल्या ठिकाणी आपण जातो ना आपली ताकद येतेच. मी त्यासाठी एक आणखीन दिव्य करतो. ते सेक्रेट गोष्टी सांगायच्या नसतात पण सांगतो. माझी धुरखंडी पेटवतो आणि शंकर महाराजांचं जर तेव्हा स्मरण नाही झालं ना ठेवून देतो. अशी त्या माझे काही काम असतील ना ते मी करू शकतो. पण आता समाजाची कामं हातात घेतली. त्यांचं आधी व्याधी पण म्हणजे महाराजांचं आणि त्यांच्यामध्ये मी असतो. दलाल म्हणा काय म्हणा पाईपलाईन जोडून देतो कधी कधी जबरदस्ती. हो माझ्या घरी नुसतं वातावरण असं होतं एकदम विचित्र वातावरण होतं. घरात काय खटके उडत असतील ना कल्पना तुम्ही करू शकणार नाही. माझा अवतार मग बघण्यासारखं असतं. 2-3 जणांनी बघितलं मोहन नाईक वगैरे आश्रमात. पूर्ण बिल्डिंग डोक्यावर घेईन मी आणि पाया पडलं ना असं डोकं पिसळलं त्याला मुर्दा पण पडतात तिथं समोर. गंगरी महाराजांची देणगी या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तर हे विचार करता करता आता ह्या विचारावर पोचलोय. दत्तात्रयांची ताकदच त्यासाठी उपयोगी कामी येते. काय विचारायला हिंदू पक्का नाहीये, पोकळ आहे. त्याला पक्का करायसाठी आत्मशुद्ध करायचं केंद्र खामगावमध्ये लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि होणार ते. मेसेज तुमच्यासाठी द्यायला आलोय. तुमचे सगळ्यांचे हात जर त्या कार्यात आले ना तर मोठं अनुष्ठान आहे. ते अनुष्ठान तर करायला पाहिजेच. खामगावला ती व्यवस्था मस्तपैकी आहे. सध्या फक्त 200 लोक बसू शकतात तिथे. तिथे 10,000 लोक जर बसली तो रिसर्च माझा आहे. परब साहेबांनी परवा काहीतरी असंच काढलं. अरे ते असं होईल तसं होईल. परब साहेब चांगले आहेत पण विवेक नाहीत. माझी बॅग आपटून दिली तिथं म्हणजे डोक्यात आलं होतं त्यांच्या. असे धंदे असे मी काय शाळांतच घेतले पण कोणी त्रासले होते. ते श्रीकांत सावंतांनी एका गाडीत मी आणलं. रावसाहेबांच्या गाडीतून ठिकाणं बसून आणलं. तर पूर्वी जे त्यांचे काय सूर असतील ते डोक्यात अजून आळवतात. तर माऊली कशी काय दिसणार तुमचा डोक्यातला कचरा ठेवला तर. परब साहेब आणि सगळ्यांना सांगतो तुमचं जर भांडं ना मडकं फुटकं असेल किंवा खरकट असेल ना तर तुम्हाला पण पक्का नाही करू शकणार. तिथं जाल तुम्ही दान कराल लपून छपून पाठ करणं मॅडम म्हणून शंकर पाठकर करतात तसं 5 पैशाचं तुम्हाला पुण्यबळ मिळणार नाही. तुम्ही जे जगताय ना ते तुमच्या ताकदीवर जगताय. काय गरज नाही मग आश्रमात आणि कुठं काही येऊन. पण करायचं तर स्वच्छ मनाने करावं. चांगल्या माणसांना घेऊन करावं. बाकीची जी पोरत नाही नालायक पोरत. हा एक हिरा मला सापडलाय. रावसाहेब शिंदेवरती बोलायचं पण त्यांनी लपून ठेवलेला होता. पद्मनाभ स्वामी जबरदस्त. नरसिंह घाबरतो आला माझ्या हालचालीनं. तर सांगायचं काय दत्तात्रयाचे क्षेत्री जर तुम्ही जाल ना तर खूप ताकद येईल. पण सगळ्यात जास्ती कोल्हापूरला मला सापडली कारण का एकांत आहे आणि त्यांनी तिथं तप केलेले 12-14 वर्ष आणि तिकडनं ते शरीर अदृश्य करून टाकलं तिने. सोपं काम आहे का. एकदाच गेलो व्हायब्रेशन समजत मला आज्ञाचक्र जागृत केलं महाराजांनी. निर्विकल्प समाधीत नेलं त्या गोष्टी सांगायची नसतं. मग सांगतो का की बाबा वेळ आली आहे बाबा मागे पुढे बघू नका. काय गोष्टी मला कळतात तर सांगतो. आता तुमची क्युरियोसिटी होणार म्हणून माझे जे काय गोष्टी सांगायच्या ना मला अनुभव कमी होणार. माझी आपली ताकद कमी येते. काळ त्याच्यावर मी हल्ला करतो. आपल्यात भांडणं जी लावलीत ना ते तुमचं अज्ञान आणि तुमचं अज्ञान परब साहेब किंवा आणखीन रावसाहेब शिंदे काढू शकत नाही ना म्हणून ते पण त्यांचं अज्ञान आहे. बाकी दोघांचं पण चरित्र एवढं साफ आहे ना मस्तपैकी कारभार चाललाय. जे ना आल्या त्याच्यात आरडाओरडा करतात ना आवाज उठवतात त्यांना जवळ भीक पण घालू नका. आवाज उठवतात त्यांना जवळ भीक पण घालू नका. महादर्श होतं ना त्या रावसाहेब शिंदेने सध्या सगळं आश्रम बांधून त्यांना मॅनेजिंग ट्रस्टी करावं हा या निर्णयापर्यंत पोहोचलो आणि
काय माणूस आहे. परवा ते मला व्याकरण काय काय सांगायला लागले. माझं धनंजय देशमुख आणि मोहन देशमुख माझाच आहे, पण अज्ञान असतं प्रत्येकात. माझं पण होतं. आता इथपर्यंत आलोय, अजून पण खूप अज्ञान आहे. देशपांडे पण चांगला आहे, पण देशपांडे लोमते त्यांनी त्या त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन भांडणं लावलेली आहेत सगळी. काय चोऱ्या असतील ना कोणी केलेल्या तर कोण काय घेऊन जात नाही. सगळ्यांना आम्हाला ना बुडबुडा येतो. पैसा म्हणजे बुडबुडा, बुडबुडा इकडच्या खिशात ठेवला, घेऊन जाणार नाही. पण त्याच्याने महाराष्ट्रीय लोकांना काही फरक नाही पडत, मला पण नाही फरक पडत. पण त्याच्याने सगळा जो समाज आहे ना आश्रमातला तो गडबडलाय, अविश्वास आलाय. म्हणून माधव जोशींना सांगितलं मी, बाबा तशी दखल घ्या. तर नाही, महाराज जेव्हा सांगतील ना तेव्हा मी जागा सोडून, असे बोलून त्यांनी लांडी लबाडीच म्हणतात त्याला. ते वेळ येणार आहे, ते मीच गुंता सोडू शकतो सगळ्या आश्रमातला. कारण का सध्या जागा मी ठिकाणावर आहे. तुम्ही झोपलेले सगळे झाले नालायक. हे 4 ते उंदीरधर मांजरेकर, नांदसकर, तामसे भेंजूत, बायकांच्या भोवती गोल गोल फिरणारा येड झावा. आणि सुनील नाईक काळा भेंजूत, आतून पण काळा बाहेरून पण काळा. हा चांगला पोरगा, हुशार पण आहे. पण हे येड धावते नांदसकर सगळ्यांना गळा लावून सगळा आश्रम गुंडाळून ठेवलाय. यासाठी मी आलो नाही, पण काम करायचं आपल्याला. देश पक्का करण्यासाठी इथला आश्रम पक्का व्हायला लागेल. मोदीकडे जाणारच आहे आम्ही, बसणार आहे. करणार असेल तर आमचा वेळ वाचेल, ना तर चाल. ही ताकद माझं सगळं ऐकते, तुमचं पण ऐकेल. कारण तुम्ही चांगले, तुम्ही नालाय काय मादर पोर्ट. ठीक आहे ना, जास्त बोलत नाही. श्री गुरुदेव लवकर कामाला लागा. भानगडीतनं सोडून घ्या स्वतःच्या आणि शुद्ध मनाने तिथं सेवा करा महाराजांची. आणि बाकीचं बोलू मग येत राहील मी. असं संपर्क करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुक्तेश्वर महाराज के, सदुसंचारेश्वर महाराज के जय, गगनगिरी महाराज की जय, रमणनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.